आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शरद पवार आता मैदानात उतरले आहेत। तर चौकशीवेळी शरद पवार पक्ष कार्यालयात हजर राहणार आहेत। तर मुंबईतील पवार गटाच्या कार्यालयात शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे। तर रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शरद पवार खरं तर मैदानात उतरले आहेत। चौकशीवेळी शरद पवार पक्ष कार्यालयात हजर राहणार असल्याची माहिती मिळते आहे। तर मुंबईतील शरद पवार आता मुंबईतील पवार गटाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत। दरम्यान रोहित पवार यांनी आता ईडी चौकशीबाबत नेमकं काय ट्विट केलंय ते देखील आपण पाहूयात। ईडी कार्यालयात उद्या चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे। मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वत्रच यंत्रणांवरती सरकारचा प्रचंड दबाव असल्यानं याच दबावाखाली असल्यानं माझ्याबाबत ईडीनं काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील रोहित पवार यांच्याकडून केलं जात आहे। आपण बघतोय रोहित पवार यांनी हे ट्विट केलंय। उलट शरद पवारांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या संविधानावरती विश्वास असलेल्या व्यक्तींसोबत एकजुटीने उभं राहावं असं देखील रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे। मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवरती सरकारचा प्रचंड दबाव असल्यानं याच दबावाखाली असल्यानं माझ्यावरती कोणतीही चुकीची कारवाई झाली तर घाबरून जाऊ नका असं आवाहन रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।